गेल्या अनेक दिवसांपासून तरुणांमध्ये हृदयविकाराचे आजार हे भरपूर प्रमाणात वाढलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि ते प्रत्येक डॉक्टरांकडे जाऊन हेही देखील सांगतात की त्याच्या मागचं कारण त्यांची जीवनशैली आहे. खरं तर अनेक कारणं त्याच्या मागे आहेत. त्यातलंच एक कारण म्हणजे इरेक्शनल डायफंक्शनल. तर नक्की हे काय आहे, त्याच्या मागचे कारणं काय आहेत, त्याचे परिणाम काय आहेत, हे जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत इंडियन मेडिकल असोसिएशन पुणे ब्रँचचे प्रेसिडेंट डॉक्टर राजन संचेती सर. तुमचं खूप खूप स्वागत आहे NDTV मराठीमध्ये. नक्की हे इरेक्शनल डायफंक्शनल हे काय आहे, त्याचे आत्ता सध्या एवढे केसेस का वाढतात आणि त्याचा असा संबंध डायरेक्ट हृदयविकाराच्या रोगांशी कसं काय जोडला जातो? नमस्कार. महत्त्वाचं जे आहे का अतिशय गंभीर अशी बाब आहे इरेक्टाईल डिसफंक्शन जे आपण म्हणतो. हे बऱ्याच वेळा अशा पेशंटमध्ये हृदयविकाराचा झटका येतो. साधारणतः हे केव्हा लक्षात येतं, एखादा तरुण अचानक कोलॅप्स होतो. कोलॅप्स झाल्यानंतर त्याला ज्या वेळेला कार्डियाक युनिटमध्ये साधारणतः ECG वगैरे सगळं मॉनिटर केलं, असं लक्षात येलं त्याच्या घरच्यांनी, त्याची जी कोणी असेल पत्नी आणि यंग कपलमध्ये बऱ्याच वेळा त्यांच्यामध्ये बऱ्याच वेळा भांडणही होतं. विषय डॉक्टरांकडे पोहोचतो, कधीकधी पोचत नाही आणि कदाचित शायनेस म्हणा, लाजळूपणा म्हणा, कसं सांगायचं, कसं व्यक्त करायचं आपल्या भावना, हा एक विषय असतो आणि त्यामुळे बऱ्याच वेळा समजत नाही या गोष्टी आणि ज्या वेळेला समजतात त्यावेळेला उशीर खूप झालेला असतो, अटॅक आलेला असतो आणि ज्या वेळेला कार्डियाक जे युनिट आहे त्यामध्ये त्याला नेतात आणि समजतं का त्याचे सगळे हिस्ट्री घेतल्यानंतर सांगितल्यानंतर लक्षात येतं का ED ही जे आहे इरेक्टाईल डिसफंक्शन हे सुरुवातीचं लक्षण होतं. लक्षात न आल्यामुळे त्याला अटॅक आलेला होता. ते जर लवकर लक्षात आलं असतं, त्याचं ऑपरेशन झालं असतं. बऱ्याच वेळा सांगितलं ट्रिपल वेसल डिसीज आहे. सगळ्या ज्या नळ्या आहेत हृदयाला रक्त पोचणाऱ्या त्या ब्लॉक झालेल्या आहेत आणि ब्लॉक झाल्यामुळे या पेशंटला अटॅक आला आणि इन्फाक्टमुळे हा पेशंट कधीकधी कोलॅप्स होऊन मृत्यूसुद्धा पाहू शकतो. हे जर लक्षात आलं तर डेफिनेटली ते जे काही तरुण आहे ते 100% त्याचा ट्रीटमेंट होऊन वाचणार आहे. आता महत्त्वाचं या ठिकाणी सांगायचं, ही सुरुवात झाली इरेक्टाईल डिसफंक्शन आणि कपल जर पुढे आलं, त्यांनी जर सांगितलं आणि काही वेळेला तुम्हाला आश्चर्य वाटेल, बऱ्याच वेळा जे फिमेल्स आहेत त्या पुढे येतात, भगिनी येऊन सांगतात का असं असं प्रॉब्लेम आहे सर, काय करायचं काय नाही, तुम्ही आम्हाला सांगा, गाईड करा. आणि बऱ्याच वेळा मॅरिटल डिसहार्मनी होऊन डायव्होर्सपर्यंत स्थिती जाते आणि त्यांना समजलं का हे आम्ही ज्या वेळेला समजून देतो, व्यवस्थित काउन्सिलिंग झालं, काउन्सिलिंग झाल्यानंतर त्याला समजतं का हे जे आहे आपल्या जीवनशैलीमुळे झालेला हा रोग आहे. आता बऱ्याच वेळा IT सेक्टर आहे किंवा ट्रॅव्हलिंग करणारे आहे, बऱ्याच वेळा स्ट्रेस अँड स्ट्रेन लाईफमध्ये, म्हणजे थोडक्यात ताणतणावामुळे हा आजार बऱ्याच जणांना होतो किंवा प्रॉपर डाएट जे काय आपल्याला व्यवस्थित जे मिळायला पाहिजे, जीवनसत्व मिळायला पाहिजे, तर न मिळाल्यामुळे हा प्रॉब्लेम येतो. बऱ्याच वेळा आपण बघतो का साधारणतः IT सेक्टरमधल्या लोकांना आपण विचारलं का बऱ्याच वेळा त्यांची जी रात्रपाळी असते, काम चाललेलं असतं, स्ट्रेस एवढा असतो का त्याला म्हणजे बऱ्याच वेळा आजार होतात वेगवेगळे. सुरुवातच ब्लड प्रेशरपासून होते आणि ज्या वेळेला आपण चेक केलं का ब्लड प्रेशर कुठे शूट झालेलं, त्याला BPचं मेडिसिन द्यावं लागेल. BPचं जर मेडिसिन त्याला दिलं तर डेफिनेटली काय होणार आहे, कधीकधी त्याचा साईड इफेक्ट होऊन त्याला इरेक्टाईल डिसफंक्शन होऊ शकतो. तर महत्त्वाचं ब्लड प्रेशर आहे, त्याला झोप नसते. साधारणतः 8 तास प्रत्येकाला झोप व्यवस्थित हवी असते, त्याला झोप मिळत नाही. टायमिंग वेगळं असतं, US मधलं किंवा वेस्टर्न वर्ल्डचं टायमिंग आपलं टायमिंग बऱ्याच वेळा मॅच होत नाही आणि त्यामुळे झोप न झाल्यामुळे सुद्धा हे प्रॉब्लेम्स अराईज होतात. दुसरी गोष्ट स्मोकिंग आहे, धूम्रपान आहे किंवा अल्कोहोल आहे. बऱ्याच वेळा नवीन जी पिढी आहे बऱ्याच वेळा नशेच्या आधी गेलेल्या असतात, काही ड्रग्जही असतात, त्याच्यामुळे सुद्धा ही जी काही प्रॉब्लेम्स होतात, मॅक्झिमम अल्कोहोल आहे, धूम्रपान म्हणजे स्मोकिंग आहे. हल्ली मी बघतो का काही ठिकाणी जे आपण म्हणतो ना याला एक चिरूट म्हणा किंवा गांजा म्हणा, असे बऱ्याचशा काही जे नार्कोटिक्स ह्याच्यामधले आहेत जे प्रोहिबिटेड आहेत, काही म्हणजे जे आम्ही ऐकतो बऱ्याचशा गोष्टीमध्ये, हुक्का
सॉरी मी काही ठिकाणी हुक्का बार्स वगैरे जे आहेत, तर ही जे आहे याच्यामुळे काय होतं का रक्तवाहिन्या त्याच्या चोक व्हायला लागतात. रक्तवाहिन्या चोक झाल्यामुळे त्याला हार्ट डिसीज होऊ शकतो आणि त्यामुळे तो जवळपास मृत्यूच्या सापळ्यामध्ये अडकू शकतो. आणि ह्या ज्या काही सवयी आहे या सवयीपासून त्याला जर परावृत्त केलं, हळूहळू त्यामध्ये त्याला काउन्सिलिंग करून सांगितलं का बाबा हे जे काही अल्कोहोल वगैरे घेतोच हे सगळे प्रॉब्लेम्स या ईडीचे ह्यामुळे आहे. आणि त्यानंतर तो जसा जागा होतो आणि हळूहळू त्यामध्ये हे सगळं कमी कमी करत ज्यावेळेला त्याचं बंद होतं आणि ज्यावेळेला सगळं नॉर्मलला येतं त्यानंतर त्याला समजतं आणि आम्हाला तो धन्यवाद देतो, सर आम्हाला तुम्ही मृत्यूच्या दाढ्यातून बाहेर काढलं, धन्यवाद. त्यावेळेला आम्हाला एक वेगळं अनोखं समाधान असतं की ह्या तरुण पिढीला आपण थोडंसं जसं वाचवू शकलो. बरेचसे पेशंट्स आमच्याकडे सांगता एक दिवसातून एक दुसरा पेशंट असेल आलेला तर त्याला काउन्सिलिंग करून कधीकधी काय असतं का असे जे काही पेशंट्स आम्ही एकत्र जमवतो आणि एखाद्या जसं आता केरळ वगैरे आहे, समुद्रकिनारे किंवा गोवा वगैरे आहे, एक सांगता ग्रुप काउन्सिलिंग केलं, व्यवस्थित त्यांना समजून दिलं. कधीकधी ह्याला सायकॅट्रिस्टची सुद्धा गरज असते आणि सायकॅट्रिस्ट जे असतात अतिशय चांगल्या पद्धतीने त्याला काउन्सिलिंग करून त्याला समजवून दोघांनाही समजवलं एकत्रपणे आणि बाकीच्या जी काही इंटिमसी आहे बऱ्याचशा गोष्टी याला निगडीत असतात. जसं इरेक्टाईल डिस्फंक्शन आहे, प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन. हे तुम्ही सांगितलं की त्याचे कारणं काय आहेत इरेक्टाईल डिस्फंक्शनचे, पण आपण ह्याची नाळ कशी जोडू शकतो डायरेक्ट हार्ट डिसीजला? कारण आपण बघतोय की हृदयविकाराचे जे आजार आहेत ते जास्त प्रमाणात वाढले. तर तुमच्याकडे त्याचा काही असा एक डेटा आहे का की ज्यातनं की आधी एवढं होत होतं आता एवढं आहे का, लोक जास्त समोर यायला लागले त्यामुळे आपल्याला कळते की हा पण एक आजार वाढतोय? याचं महत्त्वाचं जे आहे ना, आम्ही जे काही हेल्थ कॅम्प्स घेतो मग ते सगळ्या थरातून असेल. सांगता वार्ड वाईज आपण घेतो, जे काही आम्हाला सांगता एन जी ओजकडनं जी काही मदत होती, रोटरी घ्या, लायन्स फाउंडेशन घ्या किंवा तुम्ही पोलीस डिपार्टमेंट घ्या. जसं कोविडमध्ये आम्ही एकत्र काम केलं, पोलीस डिपार्टमेंट आणि डॉक्टर्सने अतिशय उत्कृष्ट असं काम केलेलं आहे. यामध्ये जसं आम्ही त्यांनाही रिक्वेस्ट करतो, जसं आपलं न्यूज मीडिया आहे, खूप मोठा चॅनल आहे, डिजिटल मीडिया आहे. बराच वेळा आता व्हॉट्सअप गुरु घ्या, गुगल गुरु घ्या, हे सगळं वेगवेगळे नॉलेज शेअरिंग असतं. आता तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलेलं आहे. बऱ्याचशा गोष्टी यामध्ये जाऊन आपण बघतो, सांगता याचं काय उत्तर आहे आणि कशामुळे होतं. तर ह्या ठिकाणी डाटा जे आपण घेतो ना वेगवेगळ्या कॅम्प्समधून याचं आम्ही सांगता हेल्थ कॅम्प्समध्ये लिपिड प्रोफाईल बघितलं का एवढा पेशंटचा ब्लड प्रेशर दिसलेलं आहे. सांगता PMTची घ्या, बराच वेळा आम्ही इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे पुणे ब्रांचतर्फे किंवा PCMC ब्रांचतर्फे वेगवेगळे आम्ही हेल्थ कॅम्प्स घेतो. म्हणजे PMT सांगितलं, पोलीस डिपार्टमेंट घ्या, वृत्तपत्र जे आहेत. नंबर काय असेल आता जे वाढलेले केसेस आहेत, एक अंदाजे नंबर काय असेल आता पुणे शहरात? पुणे शहरात तर स्थिती म्हणजे मला असं वाटतं मी बोललं तर ते काही योग्य ठरणार नाही, उगाच लोक पॅनिक होतात. महत्त्वाचं या ठिकाणी सांगायचं आहे का बरंचसं प्रमाण वाढलेलं आहे. त्याचं कारण हॅबिट्स आणि कल्चर. आता आपलं ट्रॅडिशन जे आहे ट्रॅडिशनल याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आपण पाळलेल्या आहे आणि हे जर पुढे या ठिकाणी समाजाला आपण एकत्र घेऊन समजवलं, अवेअरनेस क्रिएट केलं सोसायटीमध्ये. वेगवेगळे आम्ही आता जसं हेल्थ कॅम्प्समध्ये त्याचं हिमोग्लोबिन तपासलं, ब्लड प्रेशर तपासलं, काही ठिकाणी आम्हाला राईज दिसलं तर आम्ही अलर्ट करतो का तुमच्याकडे एवढं एवढं जे आहे पर्सेंटेज असं दिसलेलं आहे. बरंच आम्हाला डिक्लेअर नाही करता येत, काही पर्सनल गोष्टी असतात त्या आम्ही डिस्कस करणार नाही. त्या पेशंटलाच बोलवतो, त्याला इन्फॉर्म करतो ह्या गरजेच्या गोष्टी आहे, तुझं ECG पण काढणं गरजेचं आहे. बराचसा पेशंटच सांगतो कॅम्पमध्ये, सर मला अधूनमधून छातीमध्ये सॉरी कधीकधी मला छातीमध्ये दुखतं डाव्या बाजूला किंवा शोल्डरच्या खाली दुखतं. कधीकधी दोन्ही जे या ठिकाणी बोन्स आहेत या ठिकाणी कानाच्या खाली जे आहेत आणि किंवा चिन खाली असं या ठिकाणी कळ येते, दुखतंय आणि कधी कधी जड वाटते, हेवीनेस वाटतं, जेवल्यानंतर हेवीनेस वाटतं, कधीकधी हार्ट बर्न होतं, जळजळ होते, आंबट डेकरा येतात. आणि त्यावेळेला त्याला सांगायचं हे बऱ्याच वेळा गॅस म्हणून समजतात, गॅसमुळे, आणि त्याला लक्षात येत नाही का हा अटॅक आहे. हे अतिशय मी म्हणाल का खेदजनक आहे आणि शॉकिंग आहे. त्याला ज्या वेळेला समजतं, जे GP जनरल प्रॅक्टिशनर किंवा फॅमिली फिजिशियन हा पहिला असतो दुवा,
ते अलर्ट करतात. त्यांनी जर लक्ष दिलं, बऱ्याच वेळा आम्ही पेशंट्सला सांगतो, बाबा रे हे कार्डिओलॉजिस्टकडे जाण्याची गरज आहे, EC काढण्याची गरज आहे. ECG काढल्यानंतर तुझे चेंजेस जे दिसतात ते ही काही योग्य नाही, आपण सल्ला घेऊ. त्याला डायरेक्ट बऱ्याच वेळा आम्ही सांगत नाही, त्याच्या घरच्यांना बोलवतो का आणि सांगतो त्यांना समजून का इमिजिएट याचं ॲडमिट करणं गरजेचं आहे आणि तो पेशंट त्यामधून वाचू शकतो. आता हे हेल्थ कॅम्प्स जे काही झालेत वेगळ्या ठिकाणी त्याचा फायदा होतो. कधी कधी पेशंट स्वतः येतो. OPDमध्ये येणारे सांगता 100-150 पेशंट असेल, ते कधीची हेवी OPD असेल, त्याच्यातून त्याला असं आढळलं का हे सिरियस वाटतं मला, हे इमिजिएट रेफर करायला पाहिजे, आम्ही रेफरल देतो. आता मी एक मेडिकल कॉलेजमध्ये आहे आणि त्या ठिकाणी सांगता इंटर्न जे आहेत इंटर्नशिपचे बऱ्याचशा इंटर्न्सना आम्ही शिकवत असतो. त्या विलेजेसमध्ये असतात, रुरल मेडिसिन सेटअपमध्ये मी काम करतो. बऱ्याच वेळा स्टुडंट्सला आम्ही सांगतो वेगवेगळ्या ठिकाणी ते हाऊस टू हाऊस सर्वे झालेला असतो. सर्वे केल्यानंतर लक्षात येतं का या ठिकाणी ब्लड प्रेशरचे एवढे पेशंट्स आहेत किंवा आम्हाला सस्पेक्टेड हार्टचा प्रॉब्लेम आहे. जसं आता कॅन्सरचं सर्वायकल त्या ठिकाणी स्क्रीनिंग होतं, तसंच हार्टचं सुद्धा स्क्रीनिंग प्रॉपरली झालं तर अनेक त्या ठिकाणी जे काही जीव आहेत ते वाचू शकते डेफिनेटली. आणि महत्त्वाचं कॅम्प्स होणंही गरजेचं असतं, अर्बन असो रुरल सेटअप असो. केवळ सर या सगळ्यामध्ये खरं तर जेव्हा इरेक्शनल डिफंक्शनल जे असतं ते त्याचा हृदयविकाराशी थेट संबंध सध्या आहे. तर मग ते कमी करण्यासाठी किंवा मग त्याच्यापासून बचाव करण्यासाठी स्वतःला काय असे बदल असले पाहिजेत? कारण बरेचसे लोक काय करतात की सांगण्यासाठी घाबरतात. तर मग ते स्वतःच काहीतरी औषध घेतात, जसं तुम्ही मगाशी म्हणलं गुगल गुरु सुद्धा आहे सध्या, त्याच्यानुसार ते औषधं घेतात आणि काहीतरी त्याचं वेगळंच दिसतं आपल्याला परिणाम. त्याचे साईड इफेक्ट्स खूप असतात. ऑन काउंटर मेडिसिन घेतलं EDसाठी काही वेळेला तर बऱ्याचशा गोष्टी आम्ही केमिस्ट असोसिएशनला सुद्धा रिक्वेस्ट करत असतो, विनंती करत असतो, जे काही प्रिस्क्रिप्शन असतं त्याप्रमाणे द्या. काही रेस्ट्रिक्शन मेडिसिन आहे. सपोज इरेक्टाईल डिसफंक्शनचे मेडिसिन्स आहेत, सिडेनाफिल, टडालाफिल ही जी काही नावं आहेत, वायग्रा म्हणून भरपूर नाव लोकांना पण माहिती आहेत. अवेअरनेस एवढा आहे का चला आपण हे घेऊ. आता पहिली गोष्ट का डॉक्टरला यांनी पहिलं काउन्सिलिंग करून घ्यायला पाहिजे स्वतःचं, का हे किती डोसमध्ये मी घ्यायला पाहिजे आणि ते गरजेचं आहे का, त्याच्या साईड इफेक्ट्स काय आहे हे डॉक्टर्स त्याला समजून देतील का बाबा रे हे किती प्रमाणात तू घ्यायचं आहे. आणि कधी एक मिशापाशे घडलेलं आहेत ॲक्सिडेंटली, ते मेडिसिन घेतलं, डबल घेतो ट्रिपल घेतो, काही फायदा झाला नाही, डॉक्टर काही बऱ्याच वेळा आमच्याकडं ते आलेले असल्यानंतर आम्हाला समजतं का कधी कधी डेथ होते अनफॉर्च्युनेटली. आणि मृत्यूचं कारण हे असतं का डोसेस कुठे घेतलेले असतात आणि ज्यावेळेला विचारलं जातं त्या ठिकाणी का समजतं का हे खूप जास्त प्रमाणात घेतलेलं आहे. त्यामुळे ऑन काउंटर जे आहे अशा मेडिसिन्स त्यांनी घेऊ नये. एक प्रॉपर कुठला डॉक्टर आहे, सेक्शुअल मेडिसिनचा एक्सपर्ट आहे, त्याचा सल्ला जरूर घ्यावा का हे किती प्रमाणात घ्यायचं आहे. आणि सपोज त्याला प्रॉब्लेम असेल तर त्याचं काउन्सिलिंग होईल. काउन्सिलिंग तर झालं तू ट्रीटमेंट काय घ्यायची आहे, तुला सांगता एक लो फ्रिक्वेन्सीचं त्या ठिकाणी एक शॉकवेव्ह थेरपी आहे किंवा पेनाईल जे काही इंजेक्शन असतं मेडिकेशन्स दिलेलं असतं किंवा सक्शन थेरपी असलेलं त्या ठिकाणी इक्विपमेंट आहे. एक तर युरोलॉजिस्ट किंवा सेक्शुअल मेडिसिनचा एक्सपर्ट जो आहे चांगल्या पद्धतीने त्याला एक्सप्लेन करू शकेल. त्याच्या साईड इफेक्ट्स जे आहेत इतर काही तो काही मेडिसिन्स घेत असेल, बाबा हे ब्लड प्रेशरचं मेडिसिन घेतो याच्यामुळे तुला कदाचित हा प्रॉब्लेम असू शकतो, विल स्टॉप, हे दुसरं मेडिसिन आपण तुला देऊ. हे केव्हा कळणार आहे, वेन इट कम्स टू डॉक्टर. डॉक्टर त्याचा फॅमिली जो फिजिशियन असेल, आजकाल सॉरी टू से फॅमिली फिजिशियन संकल्पना जी आहे परत आणली पाहिजे. बरेचसे आपले जे काही सिनियर डॉक्टर्स आहेत आणि आमचे जे काही कॉर्पोरेट क्षेत्रातलेही त्यांचं म्हणणं आहे का फॅमिली फिजिशियन ही कल्पना परत त्याचं पुनरुज्जीवन झालं पाहिजे. खूप कमी झालेत फॅमिली फिजिशियन्स. आणि फॅमिली फिजिशियन आजकाल काय झालं, काही जे असेल सगळं जे काय स्पेशालिस्टकडे जातो. आता फॅमिली फिजिशियनला त्याचं जसं कुंडली आपण काढतो तसं त्याला सगळं माहिती असतं, ज्याच्या घरातली आर्थिक स्थिती काय आहे. दुसरी गोष्ट, हा कोणाकडे पेशंट आम्ही चांगल्या पद्धतीने रेफर करू शकतो, एखादा मेडिकल कॉलेज आहे ह्याला कुठं रेफर करायचं फॅमिली फिजिशियनला ठाऊक असतं. आणि चांगल्या पद्धतीने त्याला त्या ठिकाणी जे कोणी डॉक्टर्स आहेत, नेशनल डॉक्टर्स आहेत आणि जे काही डॉक्टर्स आहेत एक लक्षात, वी आर ऑल हिलर्स, लक्षात ठेवा. जे चांगलं त्याचं आहे त्याच्यातलं ते काढणार, त्याचं फायनान्शियल स्टॅटस काय आहे, तो काय करू शकतो,
त्याला बऱ्याच वेळा आम्ही डॉक्टर्ससुद्धा सांगतो की बाबा तुझं मेडिकल इन्शुरन्स नाही आहे, गो फॉर इट. तर मेडिकल इन्शुरन्स जर काढलेला असेल तर ह्या सगळ्या गोष्टीपासून त्याला फायदा होणार आहे. सपोज काही काही एक बदल म्हणजे तुम्ही म्हणलात मगाशी की जीवनशैली सध्या तरुणांची खूपच एक ऑफ ट्रॅक आपण जे म्हणतो ती गेलेली आहे. तर असे काय बदल केले पाहिजे की ज्याच्यामुळे ईडी आणि त्याच्यामुळे होणारे जे हृदयविकाराचे आजार आहेत ते आपण टाळू शकता? आता फार चांगली गोष्टी घडते आहे का आपण बघतो वेगळ्या ठिकाणी मॅरेथॉन जे आहेत वेगळ्या ठिकाणी मॅरेथॉन अरेंज केले गेले. ह्याचा अर्थ काय किंवा जास्तीत जास्त जिम जे आहेत आपल्याकडे सुरू झालेले आहेत कोविड नंतर पूर्वी. जास्त बघायला मिळालं. त्याचं कारण आहे का फिट अँड फाईन होणं हे एकदा सगळ्यांच्या मनामध्ये आलेलं आहे. इट इज गुड. म्हणजे अवेअरनेस एक क्रिएट झालेलं आहे का आपल्याला फिट राहायचं आहे. आणि यामध्ये जे आपण म्हणतो ओबेसिटी आहे, ओबेसिटी साधारणतः एक्सरसाइज प्रॉपर केलं. एक एक्झाम्पल घेतलं डायबिटीजचं, आम्ही फर्स्ट थिंग काय सांगणार आहे त्याला, लाईफस्टाईल मॅनेजमेंट. हे सुद्धा ईडीचं महत्त्वाचं कारण आहे. डायबिटीज शुगर वाढल्यामुळे सुद्धा त्याला होते माहीत नसतं. हे त्याला समजून शुगर कंट्रोल कर, ईडी तुझं नॉर्मल होणार आहे. तर 100% हळूहळू कंट्रोल करायला लागतो. लाईफस्टाईलमध्ये जे काही शुगर आहे ते अवॉइड करणार. जे त्याला डाएट सांगितलं की बाबा तो ग्रीन व्हेजिटेबल जास्तीत जास्त खा, कडधान्य घे, इतर तुला काही घ्यायचं असेल तर फ्रूट्स आहेत, हे सगळं की लाईफस्टाईल मॅनेजमेंट तुझं चेंज तू जर केलं. जसं आत्ता सांगितलं मॅरेथॉनमध्ये जातो, पण त्यामध्ये सुद्धा रिस्क आहे. त्यांनी पळायचं की नाही पळायचं हे सुद्धा आता डॉक्टर्स ठरवतात. जेनेटिक इंजिनिअरिंग आलेलं की बाबा हे तुझ्या जीन्सला ही मॅरेथॉनचं किंवा हे स्विमिंगचं किंवा वेट लिफ्टिंगचं कुणी काय करायचं याचंसुद्धा आता शास्त्र आहे. आणि जे आपण म्हणतो एव्हिडन्स बेस्ड मेडिसिन, तू काय करायचं आणि कसं करायचं हे एकदा त्याला समजलं की तो प्रॉपर अप्रोच करणारे डॉक्टर त्याला व्यवस्थित गाईड करणार का बाबा हे कर, तू हे मेडिसिन तू घेऊ नको, हे तुझ्यासाठी नाही आहे. आणि सांगता आता जसं सांगितलं लाईफस्टाईल काय काय चेंज करायची. सांगता डायबिटीज आहे, सांगता एक टोटल त्याने आठवड्यातून सांगता एक 5 किलोमीटर रोज फिरलं पाहिजे. अडीच जायचं अडीच परत यायचं. कधी कधी तो एखादा, आता शेवटी जीभ आहे, प्रत्येकाला आवड असते तर एखादा गुलाबजाम खायला पाहिजे, एखादा जिलेबी खायला पाहिजे. आम्ही स्ट्रिक्टली सांगतो नो नो नो, हे घेऊ नको तुझ्यासाठी, स्वीट जे आहे दॅट इज हार्मफुल, पॉयझनस आहे. आणि तरीसुद्धा आता सपोज आंब्याचा सीझन आहे, आंबा खाणार नाही का, 100% खाणार. तू साईज स्मॉल कर, छोटी कर. ड्रग्स तुझे एक तर वाढवता येईल किंवा तू चालण्याचा व्यायाम कर. सांगतात तेवढं जर तू किलोमीटर गेला, 5 किलोमीटर्स रोज फिरला, तुझं साखर जिरली पाहिजे. शुगर कंट्रोल झाली, साखर कंट्रोल झाली तर डेफिनेटली काय होणार आहे, तुझं डायबिटीज कंट्रोलमध्ये आहे, तुला इतर काही प्रॉब्लेम नाही. महत्त्वाचं या ठिकाणी जे आपण बोलतोय का हार्ट डिसीज जास्तीत जास्त कधी कधी शुगरचे पेशंट्स आहेत, कळत नाही. सायलेंट किलर असतं डायबिटीजसुद्धा. हे कसं असतं, तुमच्या ज्या रक्तवाहिन्या आहेत ते चोक व्हायला लागतात आणि चोक झाल्यानंतर काय होणार आहे तुम्हाला कळणार नाही. हे फर्स्ट इंडिकेशन आहे का इरेक्टाईल डिस्फंक्शन होणं. त्यामुळे ते कंट्रोल आणणं अत्यंत गरजेचं आहे. आणि जे डायबेटॉलॉजिस्ट आहे, साधारणतः सुरुवात जनरल फिजिशियन फॅमिली फिजिशियनकडनं होतो, तो त्याला कंट्रोल करतो. हे खूप जास्त झालं पेशंटच कधी कधी असा असतो, मी म्हणणार का तो मी तुमचं काय ऐकणार नाही, त्याला आणखी रेफर केलं. बाबर तू एक काम कर, एंडोक्रायनॉलॉजिस्ट, ही इज अ डायबेटॉलॉजिस्ट. आणि आमच्याकडे बरेचसे आहेत डायबेटॉलॉजिस्ट. आमच्याकडे डॉक्टर शाडा मॅडम आहेत किंवा डॉक्टर काळे आहेत. हे आपल्याकडे जे काही निष्णात आहेत, बऱ्याच जणांना नावं माहिती असतात. आमच्याकडनं आम्ही रेफर करतो, या ठिकाणी जा, तुझं शुगर कंट्रोल होईल. कंट्रोल झाल्यानंतर फॉलोअपला माझ्याकडे ये, मी त्या पद्धतीने फॉलोअप घेणार मॅडमला विचारून. आणि त्या पद्धतीने त्याचं कंट्रोल जर झालं तर डेफिनेटली हे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत त्याचे. एक हार्ट डिसीजपासून तू मुक्त होणार आहेस. नाही तर हळूहळू तू लक्ष दिलं नाही तर कधी कधी ब्लाइंडनेससुद्धा होतं, युल बी शॉक्ड. त्यांनी शुगर कंट्रोल केला नाही तर त्याला आपण म्हणतो रेटॅनल जी काही प्रॉब्लेम्स आहेत ते होणार आहे. डायबेटिक रेटॅनोपॅथी म्हणतो आम्ही त्याला. ती कधी कधी ब्लाइंडनेस होऊ शकतं. त्यामुळे त्याला अलर्ट केलं ना, बाबा तुला ICUला जायचं आहे का, तू काहीच करू नको, डायरेक्ट तुला जे काय आहे तुझ्या पद्धतीने चाल. तू लाईफस्टाईल चेंज केलं आणि डेफिनेटली ऐकतात. आता पूर्वीच असं नव्हतं. काही वेळेला सुरुवातीला सांगितलं गेलं का ते ऐकायची, पण हल्लीची तरुण पिढी आहे त्यांना व्यवस्थित काउन्सिलिंग केलं डेफिनेटली ऐकतात तीसुद्धा. आणि रेफरल दिलं तर ते व्यवस्थित मेडिसिन घेतात, दाखवायला येतात, सर हे घेऊ का. फॅमिली तुम्हाला आश्चर्य वाटेल, फॅमिली फिजिशियन सर हे सरांनी दिले सगळं लिहून, मी कसं घेऊ काय घेऊ. म्हटलं तुला सगळं समजून दिलेलं आहेत आणि एवढं कोणी तुला स्पेशालिस्ट सांगितलं, इट इज गुड. ह्या पद्धतीने जा, कमी जास्त जा, आय विल टॉक टू डॉक्टर. आणि बऱ्याच वेळा काय असतं,
आता मला वाटतं काल परवाच एक पेशंटला पावना कुठलं तरी डॅमच्या ठिकाणी हॉस्पिटल होतं आणि आमच्या एकाचा फोन आला, सर ते अँजिओप्लास्टी सांगितलेली, अँजिओप्लास्टी करायची का? आणि अँजिओग्राफी करून नंतर हे सगळं करणार आहे. त्यांनी सांगितलं कसं ब्लॉक आहे, मी काय करायचं? म्हटलं हे बघ, त्यांनी सांगितलं हे सगळे प्रूफ आहेत आणि तुला करणं गरजेचं आहे, हे तुझ्या पप्पांना सांग आणि ते केल्यानंतर डेफिनेटली 100% ते चांगले होणार आहेत. ऐकलं, त्यांचं सगळं व्यवस्थित झालं आणि थँक का सर तुमचं आम्हाला वाटत होतं सेकंड ओपन. म्हटलं एवढ्याला तो पेशंट शिफ्ट करणार आहे, त्या ठिकाणी डॉक्टर्स येत आहेत आणि तुझं ट्रीटमेंट होतं आहे, गो फॉर इट. ते केलं. आणि महत्त्वाचं काय या ठिकाणी, फर्स्ट थिंग आम्ही जे सांगतो का लाईफस्टाईल मॅनेजमेंटमध्ये, त्याला जसं डायबिटीज आम्ही सांगणार. सेकंडली मेडिकेशन दिले, प्रॉपर मेडिसिन्स तू व्यवस्थित टाईमोटाईम घे. थर्ड, तुझं जे काही सांगता झोपण्याची जे आहे स्टाईल, सपोज एखादा IT सेक्टरमधलं आहे, त्याचं टायमिंग आणि फॉरेनचं टायमिंग हे त्याचं, तू सकाळी झोप घे. बऱ्याच वेळा नाईट शिफ्ट असतात सकाळी, त्याचे प्रॉब्लेम वेगळेच असतात, त्याला गॅस्ट्रिक प्रॉब्लेम असतात. मी आत्ता सांगितलं गॅस्ट्रिकमध्ये कधी कधी समजत नाही, गॅस समजतो तो आणि इट टर्न्स टू हार्ट अटॅक. त्याला जर व्यवस्थित गाईड केलं, बाबा ही दिस इज समथिंग व्हेरी सिरियस, तू समजू नको तुला गॅस आहे किंवा ॲसिडिटी झालेली आहे, इट इज हार्ट प्रॉब्लेम. तुला गरजेचं आहे कार्डियाक इव्हॅल्युएशन करणं आणि ते जर केलं तर निश्चितपणे तुला काही धोका नाही. सर एक शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी की बरेचसे पुरुष मंडळी हे सगळं बोलण्यासाठी थोडेसे एक माघार घेतात किंवा त्यांना थोडीशी लाज वाटते, जे की आधी थोडंफार महिलांमध्ये पण असायचं की त्यांना त्यांचे प्रॉब्लेम सांगता यायचे नाही. तर त्यांच्यासाठी तुमचा काय संदेश असणार आहे? कारण जर बघितलं तर तुम्ही पण मगाशी उल्लेख केलाच की ह्याचा बऱ्यापैकी केसेस वाढलेले आहेत आणि हा एक सिरियस प्रॉब्लेम आहे जो सगळ्यांनी बघितला पाहिजे, त्यांनी सॉल्व्ह केला पाहिजे आणि त्याचा अवेअरनेसही वाढला पाहिजे. तर त्यांच्यासाठी तुमचा काय संदेश असेल? एक तर फर्स्ट थिंग, ओपन अप. तुम्ही खुलेपणाने जे काही तुम्हाला प्रॉब्लेम्स आहेत, डॉक्टरांशी तुम्ही व्यवस्थित हितगुज करा आणि डॉक्टर तुमच्या चांगल्यासाठीच बसलेले आहेत, हे लक्षात घ्या. आजकाल काय झालं का डॉक्टर्सकडं ते काही ओपन झाले नाही, देन इट बिकम्स अ सिरियस थिंग. आणि नंतर मग ते खूप पळापळ होते की त्याला ICU कुठंतरी ॲडमिट करावं लागतं अटॅक आल्यानंतर. ही जे आपण काय म्हणतो त्याला एक प्रिव्हेंटिव्ह बेस्ड मेडिसिन आहे, का प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर आपण म्हणतो. डेफिनेटली पहिलं प्रिव्हेंट कसं करणार आहे का, पहिलं आपलं लाईफस्टाईल डिसिप्लिन थोडंसं चेंज करा. सकाळी तुम्ही सपोज एक्सरसाइज केलं किंवा नुसतं योगा केलं, मेडिटेशन आजकाल जे आपण म्हणतो, इट इज रिअली गुड. सकाळी तुम्ही सांगता एक 4:30-5ला उठून सकाळचं एक्सरसाइज केलं, मेडिटेशन केलं, आरामात बसला. एखाद्याला झोप येत नाही आहे तर त्याला आपण त्या पद्धतीने जर चांगल्या रीतीने काउन्सिलिंग केलं, त्याला झोप यायला लागते, गरज पडली तर मेडिसिन देतो. वी आर नॉट फॉर मेडिसिन, प्रत्येक गोष्टीला मेडिसिन द्यायचं असं नाही. आता अँटी मायक्रोबियल रेझिस्टन्स येतं आहे, वी अवॉइड ॲज फार ॲज पॉसिबल मेडिसिन द्यायला आम्ही नको म्हणतो. आता महत्त्वाचं जे माझं सगळ्यांना सांगणं आहे का, तुम्ही कुठलीही गोष्ट तुम्हाला काही छोटीशी असेल ना, डॉक्टरांना तुम्ही जाऊन भेटा का मला हा प्रॉब्लेम आहे. आणि डॉक्टर्स तुमचं 100% एक लक्षात ठेवायचं, तुम्हाला बरं करण्यासाठीच बसलो, इज अ हिलर. फर्स्ट थिंग लक्षात घ्या. आणि कुठलाही डॉक्टर जो कोणी असेल त्या ठिकाणी, फिजिशियन असेल तुमचा जवळचा असेल, पहिलं तर त्यालाशी डायरेक्ट भेटा आणि समजून द्या. तुमचे जे काही असेल शायनेस असेल किंवा एखादं कोणी लाजोळं असेल बोलत नाही, त्याच्याबरोबर त्याचं कोणी पेरेंट्स असतील किंवा त्याची पत्नी असेल, त्याची फ्रेंड असेल कोणी, ती व्यवस्थित सांगू शकेल, समजावू शकेल की बाबा रे मला हा प्रॉब्लेम आहे जोडीदाराला आणि हे सर तुम्ही बघा, लक्ष द्या. तो बोलत नाही. बऱ्याच वेळा कधी कधी एखादा कपल असतं ना, ती भरपूर बोलते आणि हा जास्त बोलत नाही. हा एक विषय असतो, मजेशीर आहे ते. आणि मग सांगावं लागतं, मॅडम थोडंसं तुम्ही एक काम करा, तुम्ही थोडं कमी बोला, म्हणजे हा व्यवस्थित झोपेल शांतपणे आणि तुमचं जे काही लाईफ आहे इट विल चेंज. तर महत्त्वाचं दोघांनीही, बराच वेळा तो सांगत नाही त्यामुळे तिला सांगावं लागतं. आणि 100% कोणीतरी एक असा असेल का तो सगळं समजून देईल, समजून घेईल. बऱ्याच वेळा कधी कधी आम्ही सांगतो तुझ्यावर कोण आलं आहे, तर त्याला आम्हाला समजून सांगावं लागतं की बाबा रे याला समजून दे का हे मेडिसिन आम्ही दिलेले आहे. आम्ही परत विचारतो मेडिसिन दाखव. हे फर्स्ट थिंग लक्षात ठेवायचं का मेडिसिन्स त्या डॉक्टरला दाखवा तुम्ही काय काय मेडिसिन आणलेलं आहे. म्हणजे चुकून एखादं कुठलं तरी मेडिसिन जे आहे होतं असं, सॉरी टू से,
कोणाला दोष देणं नाही आहे, गडबडीत काही गोष्टी घडतात तर मेडिसिन दाखवलं डॉक्टर सांगणार आहे, किंवा नर्सिंग स्टाफ असेल तर मेडिसिन तुम्हाला कसं घ्यायचं काय घ्यायचं हा एक मोठा इश्यू आहे मॅडम. तर हे जर व्यवस्थित समजून दिलं तर डेफिनेटली एक सदृढ सशक्त असा समाज होईल. डॉक्टरांचं तुमचा एक लक्षात ठेवायचं सखा सोबती आहे, तुमचा एक फ्रेंड आहे, कोणी सिनियर असेल तो गुरु आहे. आणि एक लक्षात ठेवायचं, आजकाल गंमत वाटेल तुम्हाला, डॉक्टरला सगळ्या गोष्टी ते विचारतात. बऱ्याच वेळा ब्लड असेल, माझं हा ग्रुप आहे, बी आहे, तिचा हा आहे, तिचा निगेटिव्ह आहे, किंवा याचा निगेटिव्ह आहे, पॉझिटिव्ह आहे, लग्न करायचं का. बऱ्याच वेळा काउन्सिलिंग होणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा थॅलेसेमिया नावाचा रोग आहे, प्री मॅरेज काउन्सिलिंगची गरज आहे, म्हणजे थॅलेसेमिया होणार नाही, जास्तीत जास्त ती मुलं वाचतील, म्हणजे प्रिव्हेंट होणार थॅलेसेमिया. तसाच बऱ्याचशा गोष्टीला तुम्ही डॉक्टरांना समजून सांगितलं का फॅमिलीनी, सर आम्ही काय करायचं, डॉक्टर विल ॲडवाईस यू, तुम्हाला जो काय सल्ला देणार आहे. आश्चर्य वाटेल, वेल्थ मॅनेजमेंटचा सल्लाही विचारायला येतात, सर आम्ही कुठे टाकायचं, हा तर मला आश्चर्य वाटतं. ठीक आहे, आम्ही सांगतो की ही व्यक्ती आहे, ही इज फॉर वेल्थ मॅनेजमेंट, मला कशात गुंतवायचं ते तुम्ही त्यांना विचारून गुंतवू शकता. एक्सपर्टला आम्ही रेफर करतो त्या फील्डच्या. आणि एक डॉक्टर तुमचा एक लक्षात ठेवायचं, कधीही एक समाजामधला तुमच्या परिवारातला एक सदस्य आहे असं तुम्ही समजा. आजकाल व्हायलन्स बघितलं, आता तुम्ही बघितलं का सांगता 24/7 डॉक्टर जे असतात इज ऑलवेज बिझी, काही ना काही चालू असतं. डॉक्टरांनाही प्रोटेक्ट तुम्ही करायचं. आणि व्हायलन्स जे आहे डॉक्टर सांगेच, तुम्ही डॉक्टरांचं त्या ठिकाणी कोणी असेल तो डिपार्टमेंटचा असो किंवा आपल्या समाजातला घटक असो, डॉक्टर हा आपला मित्र आहे, घरातला परिवारातला एक सदस्य आहे. त्याच्यापाशी इतकूच चांगल्या पद्धतीने करा, तो तुमचा आयुष्यभरचा मित्र आहे. तुम्ही बघता सकाळी सांगता जन्म झाल्यापासून तर मृत्यूपर्यंत डॉक्टर तुमच्या बरोबर असतो, हे विसरू नका. कृपा करून त्याला तुमचं मित्र समजावं आणि त्या पद्धतीने तुम्ही त्यांच्याशी चांगल्या पद्धतीने जी काय असेल त्याला सहकार्य द्या. कुठे काही अडचणी असतात, कधी कधी हॉस्पिटल्समध्ये सॉरी टू से तोडफोड होते. एक लक्षात ठेवायचं, तुम्हीच तुमच्या गोष्टीचा आता म्हणजे असं आम्ही म्हणतो पायावर धोंडा पाडून घेत आहेत, तसं कृपा करून करू नका. डॉक्टरसुद्धा तुमच्या समाजातला एक घटक आहे आणि चांगल्या पद्धतीने तो तुम्हाला सल्ला देणार आहे. त्याला परिवारातला समजा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू मॅडम. नक्कीच आपण बघितलं की डॉक्टर संचेती यांनी तीच गोष्ट सांगितली जी अनेक वर्ष आपली आई आपल्याला सांगते की तुमची जीवनशैली बदला. खरं तर तरुणांनी जर हे आत्ता अंमलात आणलं, कारण आजकाल आपण बघतो की तरुणांची जीवनशैली ही खूप वेगळी झालेली आहे. अल्कोहोल इनटेक असतं, धूम्रपानाची सवय असते, किंवा मग नाईट शिफ्ट, जसं डॉक्टर संचेती म्हणले ते देखील एक भाग आहे. जर आपण थोडेफार बदल केले आपल्या जीवनशैलीमध्ये तर नक्कीच कुठे ना कुठेतरी त्याचा चांगला परिणाम होतो. आणि असा होतो की मृत्यूच्या दारात गेलेला माणूस हा परत येतो, कारण ईडी म्हणजेच इरेक्शनल डायफंक्शनलचे जे आजार आहेत, जे सध्या हृदयविकाराच्या आजाराशी थेट संबंधित आहे, ते देखील नाहीसे होतात. तर या गोष्टीचा नक्कीच विचार केला गेला पाहिजे आणि आपली जीवनशैली बरोबर आहे की नाही याकडे देखील लक्ष दिलं गेलं पाहिजे. कॅमेरा पर्सन निकेतन मानेसह रेवती हिंगवे, NDTV मराठी, पुणे.